काही आठवड्यांपूर्वी संपूर्ण जगाला अशी भीती वाटत होती की मध्य पूर्वेत सुरू झालेला संघर्ष तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ठरू शकतो. इराण आणि अमेरिकेतील थेट संघर्ष, इस्रायलवरील हल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र आता अचानक अशी घडामोड झाली आहे ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा मध्य पूर्वेकडे वळले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी एका मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजेच प्राथमिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. पण हा करार नेमका काय आहे? युद्ध खरोखर थांबणार आहे का? आणि या कराराचा भारतावर काय परिणाम होणार हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की हा अंतिम शांतता करार नाही, हा एक फ्रेमवर्क आहे ज्याच्या आधारे पुढील सुमारे 60 दिवस अमेरिका आणि इराण अणु कार्यक्रम, आर्थिक निर्बंध, तेल निर्यात, समुद्री सुरक्षा आणि प्रादेशिक सुरक्षेवर अंतिम करार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणजेच युद्ध तात्पुरते थांबवून चर्चेला संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. या एमओयू मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरक्षितपणे खुली ठेवणे. जगातील जवळपास 20% कच्चे तेल या समुद्री मार्गातून वाहून नेले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक तेल बाजार अस्थिर झाला होता. या करारानुसार जहाजांची सुरक्षित वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेचे इराणवरील काही आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची तयारी आहे. मात्र हे निर्बंध लगेच हटवले जाणार नाहीत. त्यासाठी इराणने अणु कार्यक्रमाबाबत केलेल्या वचनांचे पालन करणे आवश्यक असेल. म्हणजेच निर्बंध हटवणे हे इराणच्या कृतीवर अवलंबून असेल. अणु कार्यक्रम हा या कराराचा सर्वात संवेदनशील भाग आहे. इराणने अण्वस्त्र तयार न करण्याची भूमिका पुन्हा व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA च्या देखरेखीखाली पुढील चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र इराणला शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम चालू ठेवण्याची मुभा असू शकते. त्यामुळे या मुद्द्यावर पुढील चर्चा अत्यंत कठीण असणार आहे. यामध्ये आर्थिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. काही अहवालानुसार इराणच्या गोठवलेल्या निधीचा काही भाग उपलब्ध करून देणे, तेल निर्यातीला मर्यादित परवानगी आणि आर्थिक पुनर्बांधणीसाठी मोठ्या गुंतवणुकीवर चर्चा करण्याचाही या चौकटीत समावेश आहे. मात्र या सर्व बाबी अंतिम करारानंतरच प्रत्यक्षात येतील. मात्र हा करार जितका आशादायक दिसतो तितकाच वादग्रस्तही आहे. इस्रायलमध्ये आणि अमेरिकेतील काही रिपब्लिकन नेत्यांमध्ये या कराराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की इराणला आर्थिक सवलती दिल्यास तो भविष्यात पुन्हा क्षेपणास्त्र आणि प्रादेशिक प्रभाव वाढवण्यासाठी त्या संशोधनाचा वापर करू शकतो. काही सुरक्षा तज्ञांनीही या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे या कराराचे समर्थक म्हणतात की युद्ध चालू ठेवण्यापेक्षा संवाद सुरू ठेवणे आर्थिक फायदेशीर आहे. गेल्या काही महिन्यात तेलाच्या किमती वाढल्या, जहाजांवर हल्ले झाले, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी कोणतीही संधी वाया जाऊ नये अशी भूमिका अनेक देशांनी घेतली आहे. भारतासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या मोठ्या गरजा मध्य पूर्वेतून पूर्ण करतो. जर होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित राहिली तर तेलाचा पुरवठा सुरळीत राहू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवरचा दबाव कमी होऊ शकतो. याचा फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला, महागाई नियंत्रणाला आणि सामान्य ग्राहकांना होऊ शकतो. याशिवाय आखाती देशांमध्ये राहणाऱ्या जवळपास 1 कोटी भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या संघर्षाशी जोडलेला आहे. संघर्ष कमी झाल्यास भारतीय नागरिक, व्यापारी, जहाजांवरील भारतीय खलाशी आणि भारताचा पश्चिम आशियाशी असलेला व्यापार अधिक सुरक्षित होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा अंतिम शांतता करार नाही, ही केवळ चर्चेची सुरुवात आहे. पुढील 60 दिवसात अणु कार्यक्रम, निर्बंध, होर्मुझ सामुद्रधुनी, प्रादेशिक सुरक्षा आणि परस्पर विश्वास या सर्व मुद्द्यांवर दोन्ही देशांना सहमती साधावी लागेल. या काळात कोणतीही मोठी लष्करी घटना किंवा राजकीय मतभेद झाले तर हा करार मोडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामध्ये आर्थिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. काही अहवालांनुसार इराणच्या गोठवलेल्या निधीचा काही भाग
उपलब्ध करून देणे, तेल निर्यातीतील मर्यादित परवानगी आणि आर्थिक पुनर्बांधणीसाठी मोठ्या गुंतवणुकीवर चर्चा करण्याचाही या चौकटीत समावेश आहे. मात्र या सर्व बाबी अंतिम करारानंतरच प्रत्यक्षात येतील. मात्र हा करार जितका आशादायक दिसतो तितकाच वादग्रस्तही आहे. इस्रायलमधील आणि अमेरिकेतील काही रिपब्लिकन नेत्यांमध्ये या कराराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की इराणला आर्थिक सवलती दिल्यास तो भविष्यात पुन्हा क्षेपणास्त्र आणि प्रादेशिक प्रभाव वाढवण्यासाठी त्या संसाधनाचा वापर करू शकतो. काही सुरक्षा तज्ञांनीही या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकूणच पाहिले तर ट्रम्प यांनी इराणसोबत केलेल्या या MOU मुळे मध्य पूर्वेतील संघर्ष संपला आहे असे म्हणणे अजून लवकर ठरेल. मात्र अनेक महिन्यांच्या तणावानंतर दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर आले आहेत. हेच या कराराचे सर्वात मोठे यश मानले जाते. आता पुढील 2 महिनेच ठरवतील की हा करार इतिहासात मध्य पूर्वेतील शांततेचा पाया ठरतो की आणखी एका अपूर्ण कराराची कहाणी बनतो. संरक्षण क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.